स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आपली स्वामी माऊली आपले स्वामी महाराज प्रत्येक वेळेस आपल्या भक्तांना एकच सांगतात, अरे शोध घेत फिरू नकोस मजला इकडून तिकडे, मी असतोस ना सदैव तुझ पाशी. शोध घेत फिरू नकोस मजला इकडून तिकडे, मी असतोस ना सदैव तुझ पाशी. फक्त मनात आत्मविश्वास सदैव जागृत ठेव, माझीच नाळ जुळली आहे तुझ पाशी. माझीच नाळ जुळली आहे तुझ पाशी. स्वामी भक्त हो, स्वामी म्हणजे स्वतःचा मीपणा स्वाहा करण्याची शक्ती. स्वतःचा मीपणा स्वाहा करण्याची शक्ती आणि समर्थ म्हणजे असमर्थांना समर्थ बनवण्याची शक्ती. असमर्थांना समर्थ बनवण्याची शक्ती. स्वामींना ओळखण्यासाठी हवी असते आपल्याकडे मात्र निर्मळ भक्ती. आपल्याकडे मात्र निर्मळ भक्ती. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे. आज आहे एकादशी आणि ह्या एकादशी निमित्त आजचा स्वामी संदेश तुम्ही प्रत्येकाने ऐकावा आणि स्वामींच्या नामाचा जपही करावा अशी कळकळीने तुम्हाला विनंती करते आणि आजचा संदेशही सांगते. तर चला जाणून घेऊया आपले स्वामी महाराज आपल्याला काय सांगतात. पण तत्पूर्वी एक छोटंसं काम करा. तुमच्या समोर स्वामींच्या 3 मूर्ती दिसत आहे. त्या 3 मूर्तींपैकी एका मूर्तीला स्पर्श करा आणि तुमच्यासाठीचा स्वामी संदेश जाणून घ्या. तर स्वामी भक्त हो, तुम्ही तुमच्यासाठीची मूर्ती निवडली असेल, त्या मूर्तीला स्पर्श केला असेल, तर आता संदेशही सांगायला सुरुवात करते. तर बघा, ज्यांनी 2 नंबरची मूर्ती निवडली आहे त्यांना स्वामी काय सांगतात जाणून घेऊया. स्वामी सांगतात, अरे विंचवाला विषाचा काही उपयोग नसतानाही तो आपल्या नांगीत विष सांभाळतो. त्याचप्रमाणे तोंडावर स्तुती आणि पाठीमागे निंदा करणाऱ्या माणसांचीही अशीच मनोवृत्ती असते. गोड बोलणारी प्रत्येक व्यक्ती तुझ्या हिताचाच विचार करते असं नाही. उलट तोंडाने गोड बोलणारी व्यक्ती तुझ्याबद्दल मनामध्ये खूप काही वाईट गोष्टींचा विचार करत असते, पण हे तुझ्या लक्षातच येत नाही. म्हणून अशा लोकांना ओळखायला शिक. दिलेलं घेतलेलं माणूस एक वेळेस विसरू शकतो, पण जिव्हारी लागलेले शब्द माणूस उभ्या आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. म्हणून वयाने, पदाने अथवा धनाने कोणी कितीही मोठा असला तरीही वास्तविक मोठा तोच असतो जो आपल्यापेक्षा लहानांना कमीपणाची जाणीव कधीच करून देत नाही आणि सर्वांना एकसारखी वागणूक देतो, सर्वांवर एकसारखं प्रेम करतो आणि सर्वांना एकसारखाच आदरही देतो. प्रत्येकासाठी आपुलकी ही सगळ्यांसाठी एकसारखीच ठेवतो. अरे जो उद्याचा सूर्य दाखवतो तो उद्याची व्यवस्था देखील करतो. म्हणून तुला एकच सांगतो, तुझ्यावर असं प्रेम करणारं कोणीही नसेल, तुझ्याजवळ अशी आपुलकी दाखवणारं कोणी नसेल, तर तू विश्वास आमच्यावर ठेव. कारण तुला जर आम्ही हा जन्म दिला आहे, तुला जर आम्ही उद्याचा सूर्य दाखवणार असू, तर नक्कीच उद्याच्या दिवसाची तुझी व्यवस्था देखील आम्हीच केलेली आहे. म्हणून मनाने खचून जाण्यापेक्षा आणि अतिविचार करण्यापेक्षा तू आमचं नाम घे आणि वर्तमानात आनंदाने जगायला शिक. आमचं चिंतन कर, सतत नामस्मरण कर, तेव्हा तुला वेळोवेळी आम्ही नक्कीच मार्गदर्शन करण्याचं काम करू. आणि तुला एकच सांगू, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आता ज्यांनी 1 नंबरची मूर्ती निवडली आहे त्यांना स्वामी काय सांगतात जाणून घेऊया. स्वामी अशा भक्तांना सांगू इच्छितात, अरे कोणी येत नाही कोणासाठी, स्वतःमध्ये धमक ठेव. कोणीही येत नाही कोणासाठी, स्वतःमध्ये धमक ठेव. प्रत्येक गोष्ट स्वतःच्या जीवावर सिद्ध करण्याची तू फक्त हिंमत ठेव. प्रत्येक गोष्ट स्वतःच्या जीवावर सिद्ध करण्याची तू फक्त हिंमत ठेव. आपले तेच असतात ज्यांच्यासमोर मन मोकळं करून बोलता येतं, ते नाही ज्यांच्यासमोर सांभाळून बोलावं लागतं. सकाळची सुरुवात तू 2 गोष्टींनी करायला शिक. पहिली गोष्ट म्हणजे काल जे वाईट झालं ते विसरून, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज काहीतरी चांगलं करायचं आहे असं ठरवून. आज काहीतरी चांगलं करायचं आहे असं ठरवून. 4 दिवस दूर जाऊन बघ या जगापासून. 4 दिवस दूर जाऊन बघ या जगापासून. या जगाचा तू विचार करतो ना, ते जग तुझं साधं नाव घेणं देखील विसरून जातील. तुझ्यामुळे लोकांचं आडेल हा तुझा गैरसमज आहे.
खरं तर इथे कुणीच कुणाचं नाही, फक्त कामापुरता रामराम आहे. इथे कुणीच कुणाचं नाही, फक्त कामापुरता रामराम आहे. म्हणून हा गैरसमज काढून टाक आणि स्वतःचं अस्तित्व निर्माण कर. स्वतःला ओळखायला शिक. या जगात तुझं असं कोणी हक्काचं असेल तर तू स्वतः आहे. तुझा हा स्वामी आहे. मला कुठे शोधायला जाऊ नकोस, मी सगळीकडे आहे. अरे मला कुठेही शोधायला जाऊ नकोस, मी सगळीकडे आहे. मी कणाकणात आहे, मी कणाकणात व्यापून आहे. मीच पवन आहे, मीच जल आहे, मीच गगन आहे. अक्कलकोटातही मीच आहे आणि ध्रुवावरही मीच आहे. कैलासावर देखील मीच आहे. अरे मी कुठेही गेलो नाही रे, मी तर तुझ्या अंतरात्म्यात आहे, मी तर तुझ्या अंतरात्म्यात आहे. म्हणून एकदा स्वतःच्या अंतरात्म्यात डोकावून बघायला शिक. स्वतःच्या अंतर्मनात तू बघायला शिक. जेव्हा तुझं अंतर्मन तुला ओळखायला येईल तेव्हा मी तुला स्पष्टपणे दिसू लागेल. पण त्यासाठी तुला आमच्या भक्तीत तल्लीन होणं गरजेचं आहे. म्हणून आमचं नाम घे, तू नामस्मरण कर. जसं जसं तू आमचं नामस्मरण करशील तसं तसं आम्ही तुझ्या डोळ्यासमोर आपोआप येऊ आणि तुला एकच सांगू, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आता ज्यांनी 3 नंबरची मूर्ती निवडली आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात जाणून घेऊया. स्वामी अशा भक्तांना सांगतात, अरे चांगल्या ज्ञानातून चांगल्या विचारांचा उगम होतो. चांगला विचार चांगल्या हेतूकडे नेतो. चांगला हेतू चांगल्या कृतीकडे नेतो. चांगल्या कृतीमुळेच चांगली सवय लागते. चांगल्या सवयीमुळेच चांगला स्वभाव बनतो. चांगल्या स्वभावामुळेच साध्य प्राप्त होते आणि साध्य प्राप्त झाल्यामुळे तुला आनंद मिळतो, सुख मिळतं. म्हणजे काय तर चांगला विचारच सुखाची पहिली पायरी आहे. म्हणून तुझे विचार शुद्ध कर. तुझ्या मनामध्ये सदैव सकारात्मक विचार आणायला शिक. नकारात्मक विचारांना आता पूर्ण विराम दे आणि सकारात्मक विचारांची एक नवीन सुरुवात कर. जे चुकलं ते विसरून जायचं, निराश नाही व्हायचं. जे चुकलं ते विसरून जायचं, निराश नाही व्हायचं आणि स्वामींना मात्र शरण जायचं. स्वामींना मात्र शरण जायचं. स्वामी स्वतःच उत्तर आहेत हे कायम लक्षात ठेव. तुझं काम तू प्रामाणिक करत राहायचं, कर्म चांगले ठेवायचे आणि मुखी सतत भगवंताचं नाम ठेवायचं. म्हणजे हा भगवंत, हा तुझा स्वामी सतत तुझ्या सोबत चालू फिरू लागतो. पडताना तुला सावरतो, कोसळताना तुला आवरतो. चुकीच्या दिशेने पाऊल वळाले की मागेही खेचतो आणि सतत तुझा पाठीराखा बनून राहतो आणि कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन तुला सदैव दर्शनही देतो. आणि दर्शन दिल्यानंतर तुला एकच सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर एकादशी निमित्ताचा हा स्वामी संदेश होता. आणि या संदेशामध्ये आपल्याला एकच गोष्ट बघायला मिळते की बऱ्याचदा आपल्या आजूबाजूला अशा काही गोष्टी घडतात की आपण अगदी खचून जातो. आपलं मन अगदी उदास राहू लागतं. पण त्या खचलेल्या मनाला, थकलेल्या जीवाला उभारी देण्याचं काम मात्र स्वामी नाम करत असतं. म्हणून कुठल्याही परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी आपल्याकडे एक शक्ती असायला हवी. आणि जर आपल्या पाठीशी स्वामी शक्ती असेल तर बघा, आपलं आयुष्य कितीही खडतर असू द्या, आपण आपल्या आयुष्याला एक प्रकारचं नवीन वळण देण्याचं काम हे स्वामी नाम करत असतं. म्हणून स्वामींचं नाम घ्यायचं, जणू काही आपण स्वामींचं बोट धरलं आहे आणि स्वामींचा हातात हात घेऊन आपण आपल्या दिशेने वाटचाल करत आहोत, असा एक प्रकारचा भास आपल्याला जाणवायला लागला ना, तर बघा खरंच स्वामी तुमच्यासोबत वावरत आहे हे तुम्हाला हळूहळू पटू लागेल. आणि बघा, जेव्हा तुम्हाला हे पटायला लागतं तेव्हा मात्र ह्या जगाच्या पाठीवर तुम्हाला कधीच कुणाचीच गरज भासत नाही. कारण जगाचा पाठीराखा आपला हा ब्रह्मांड नायक आपल्या सोबत असतो. त्यामुळे आपल्याला कशाचीही खंत वाटत नाही, कशाचीही भीती वाटत नाही. तर स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. असेच नवनवीन स्वामी संदेश जाणून घ्यायला आवडत असेल तर आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा. धन्यवाद.